पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार धरत गेल्या 2 महिन्यांपासून इचलकरंजीतील प्रोसेस बंद आहेत। त्यामुळे धोती व्यवसायाचं प्रचंड नुकसान होत आहे। शिवाय हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। नियमानुसार तोडगा काढून प्रोसेस उद्योग सुरू करण्याची मागणी इचलकरंजीत होतीये। त्यासाठी आज प्रोसेस धारक आणि कामगारांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। पंचगंगा प्रदूषणासाठी केवळ इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगाला टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग ठप्प आहे। परिणामी हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय। अशातच आंदोलकांनी मंगळवारी रात्री प्रोसेसच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी प्रकल्प सील केला। त्यामुळे प्रोसेस सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रोसेस धारक आणि कामगारांनी आज इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन विनाकारण प्रोसेस उद्योगाला लक्ष्य केलं जात असल्याचा दावा केला। धोती उद्योगावर हजारो कामगार आणि व्यापारी अवलंबून आहेत। इचलकरंजी धोती निर्मितीचं प्रमुख केंद्र असून प्रोसेस व्यवसाय लवकर सुरू होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी बापू तेरदाळे, संदीप मोघे, श्रीनिवास बोहरा, अजित टारे, बाळू मर्दा, संभाजी लोकरे, अजित डाके, विजय मेटे, शिवानंद बन्ने, सुधाकर पाटील यांच्यासह प्रोसेस धारक उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या शिष्टमंडळानेही प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली। भोगावतीपासून शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पंचगंगा नदी प्रदूषित आहे। केवळ प्रोसेस उद्योगाला टार्गेट केल्यानं हजारो कामगार बेकार झालेत। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखून या प्रश्नी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवाजी भोसले, प्रदीप साहू, दशरथ मोहिते, राजेंद्र बचाटे, नरसिंह पारिक, कुबेर मगदूम, मंगल सुर्वे उपस्थित होते।